गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 56. तिने भीतभीतच वेदचा हात हातात घेतला. एकदम थंडगार हात हातात येताच शहारा आला अंगावर. तिचा स्पर्श होताच वेदचं शरीर बऱ्यापैकी रिस्पॉन्स द्यायला लागलं. एक वेगळंच कनेक्शन होतं हे. त्याचा हात आज 2 दिवसांनी त्याने हातात घेतला होता, पण हे 2 दिवस तिला अगदी 2 महिने दूर असल्यासारखं वाटत होतं. मध्येच त्याच्या हातावरची तिची पकड घट्ट होत होती, पण तिच्या लक्षात येताच ती लगेच सैल करत होती. वेद, तुम्ही लवकर बरे व्हा. सर्व वाट बघत आहे, मी वाट बघत आहे. ती त्याच्या बोटांशी काहीतरी करत बोलत होती. हे क्षण अगदी नकोसे वाटत होते. त्याची अवस्था बघून तिला खूपच वाईट वाटत होतं. ह्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत असाच विचार ती मनात करत होती. वेद, आम्ही नाही झोपू शकत तुमच्याशिवाय. तुम्ही उठा. तुम्हाला असं झोपून राहायला बरं वाटतं का? आम्ही इकडे किती टेन्शन मध्ये आहोत माहित आहे का तुम्हाला? आई असत्या तर उठला असता ना लवकर. आमच्यावर मात्र रागून राहता ना तुम्ही. ती आपल्या मनाला वाटेल ते बोलत होती. बाजूला डॉक्टर आणि नर्स उभे आहेत. आजूबाजूला पेशंट आहे हे तर ती विसरूनच गेली होती. आता फक्त तिला वेद आणि वेदच दिसत होता. त्याचा तो निस्तेज चेहरा तिच्या हृदयात वार करून जात होता. आतून जखमी असल्यासारखी तिची अवस्था झाली होती. काय करावं आणि कोणाकडे जावं? वेद माझा परत पाहिजे. मी वाटेल ते करेन. त्यासाठी. माझा वेद मला परत मिळाला पाहिजे. ती आता मनातच बोलत होती. तिला शांत बघून डॉक्टर म्हणाले, तुम्ही छान बोलताय. थांबू नका. स्पीक समथिंग. तो रिस्पॉन्स देतोय. असाच रिस्पॉन्स राहिला तर तो लवकरच शुद्धीत येईल. डॉक्टर असं म्हणाले तसं संध्याला कोण आनंद झाला विचारूच नका. तिने क्षणाचाही विलंब न लावता पटकन वेदचा हात अजूनच आपल्या हातात घट्ट पकडला. तसं तिच्या शरीरात एक स्पार्क जाणवला. त्याचा स्पर्श तिच्यासाठी नवीन नव्हता, पण ह्या क्षणी तो बहुमूल्य होता. वेळ माणसाला प्रत्येक वेळी वेगळ्या विचारात नेऊन ठेवतो. हा स्पर्श तेव्हा वेद नेहमी करायचा, तेव्हा तिला इतकी ओढ कधीच लागलेली नव्हती. उलट तो आपला मजाक करतो म्हणून केवढी रागवलेली असायची ती. ते आठवून सुद्धा डोळ्यात गंगा जमुना उभ्या राहिल्या होत्या तिच्या. किती प्रेम करतो तो आपल्यावर ह्याची त्या क्षणी तिला जाणीव झाली होती. तिने त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडला. वेद, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो मच. तुम्ही आम्हाला सोडून असं नाही जाऊ शकत. तो गंधराया आहे ना, तो करेल नक्कीच तुम्हाला बरं. माझा खूप विश्वास आहे त्याच्यावर. तुम्ही उठा बघू लवकर. असं किती वेळ झोपून राहणार? मला कंटाळा आलाय बसून बसून. तुम्ही उठा आधी. ती नॉन स्टॉप बोलतच होती. अगदी जे तोंडाला येईल ते बोलत होती. तिला वेद रिस्पॉन्स देतोय म्हटल्यावर एक प्रकारची वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. आता तिची टकळी चालूच होती. वेद, तुम्ही मला, छकुलीला आणि बाळाला कुठेतरी फिरायला नेणार होता ना? कुठे जाऊया आपण? तुम्हीच सांगा बरं. तेव्हा मी नाही म्हणाले होते ना. आता मात्र मी तयार आहे. हा, बाळपण मिस करते तुम्हाला. मी तर खूप जास्तच मिस करते.
वेदित भाऊजी तर कालपासून झोपलेही नाही. तुमच्या काळजीत त्यांना नीट जेवणही गेलं नाही, म्हणून त्यांना चक्कर आली. त्यांचा खूप जीव आहे हो तुमच्यावर. छकुली मिस करते तुम्हाला, पण विचारत नाही मला. समजदार आहे आपलं बाळ, अगदी तुमच्यासारखं. ती म्हणाली, पण तो तरीही काही हालचाल करत नव्हता. कुठेतरी अस्वस्थपणा जाणवत होता तिला. वेदने उठावं आणि तिला जवळ घ्यावं आता या क्षणी. मनात हाच विचार येत होता. तिच्या बोलण्याने वेदचा मिळणारा रिस्पॉन्स कमालीचा होता. आता तर डॉक्टर खुश झाले होते. हे आपल्याला आधीच का नाही सुचलं असंही वाटून गेलं त्यांना. संध्या मात्र आपले प्रयत्न सोडत नव्हते. तिने आपलं नेहमीचं अस्त्र काढलं बाहेर. तुम्ही उठा, नाहीतर रागवे ना मी, ती असं बोलली आणि तिच्या हातातल्या त्याच्या बोटांची किंचित हालचाल झाली. कदाचित तिला त्याला रागवायला द्यायचं नव्हतं, म्हणून तो तिच्यासाठी उठला होता का? म्हणून क्षुधित आला होता का? डॉक्टर बोटं हलवली त्यांनी. बघा ना, ती थोडी एक्साइट होऊन म्हणाली. तिला खूप आनंद झाला होता. कालपासून जन्म मरणाच्या दरवाजात त्याला बघून नुसता प्राण कंठाशी आला होता. कसं बसं स्वतःला पोटातल्या बाळासाठी थांबवत होती ती. वेदला डॉक्टरांनी लगेच चेक केलं. नाईस, तो तुमच्या आवाजाला जास्त रिस्पॉन्स देतोय. तो आता आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टर ही खुश होत म्हणाले. वेदने डोळे उघडले नव्हते. त्याच्या पापण्या खरंच खूपच जड झाल्या होत्या. केव्हाचा त्याला संध्याचा आवाज ऐकू येत होता, पण डोळेच इतके जड झाले होते की ते उघडायचं नावच घेत नव्हते. हातपाय तर हालतही नव्हते. किती प्रयासाने त्याने हाताचं एक बोट हलवलं होतं. मेंदू आता चांगलाच वर्क करत होता. त्याला आजूबाजूचं सर्व ऐकू येत होतं. संध्याचा आवाज ऐकून तो मनोमन सुखावला होता. ती सर्वांविषयी बोलते आहे, म्हणजे ते सर्व नक्कीच ठीक आहे, असं तो मनाशी म्हणत होता. त्याला ऐकू येऊ लागल्यापासून संध्याची चाललेली बडबड तो ऐकत होता. ती रागवते ना, तेव्हा मात्र त्याला नको जीव होतो. तिचं रागवणं त्याला नकोसं वाटतं. म्हणूनच तर त्याने तिला बोट हलवून मी जागा आहे हे सांगितलं होतं. डॉक्टर आता त्याला कसली इंजेक्शन देत होते. त्याला काही त्रास होऊ नये म्हणून पेन किलर वगैरे देत होते. त्यांची चाललेली धावपळ बघून संध्या थोडी लांब झाली आणि वेदला आपला हात रिकामा जाणवला. त्याला हवा होता तिचा हात हाती, पण ती का उठून गेली मला एकट्याला टाकून? तो थोडा आतल्या आत हायपर झाला. त्याचा वाढलेला बीपी बघून डॉक्टर लगेच समजले. तुम्ही त्यांच्या जवळच बसा, पेशंट हायपर होतो. पूर्ण शुद्धीत येईपर्यंत तुम्ही इथेच बसा. डॉक्टर म्हणाले तसं संध्या पुन्हा त्याच्या जवळ येऊन बसली आणि त्याचा हात हातात घेतला. तसं वेदला आता बरं वाटलं. तो तिचा उबदार स्पर्श त्याच्या मनाला शांती देत होता. तिचा हात हातात येताच तो नॉर्मल झाला होता. पण संध्याला आता औषधांच्या वासाने मळमळ व्हायला लागली होती. पण ती काहीच न दाखवता वेदचा हात हातात घेऊन बसली होती. डॉक्टर, ते शुद्धीत आले आहेत ना, मग डोळे का नाही उघडत? तिने आपल्या मनात सतावणारा प्रश्न विचारला. होईल हळूहळू सर्व. त्याने रिस्पॉन्स दिला ना, तो होईल ठीक लवकरच. उघडेल डोळे.
डॉक्टर तिला समजावत म्हणाले. पण ते तर त्याच्या हालचाल केल्याने आणि औषधांना चांगला रिस्पॉन्स दिल्याने खूपच खुश होते. आता पेशंटला काही होत नाही, त्यामुळे ते कितीतरी रिलॅक्स झाले होते. आता काय, कधीही डोळे उघडेल तो. त्यांना त्याचं टेन्शन नव्हतं आता. वेद ऐकत होता. त्याला संध्याची अस्वस्थता त्या बंद पापण्या अडून दिसत होती, जाणवत होती. त्याला आपल्या हाताने तिला आश्वस्त करायचं होतं. मी ठीक आहे हे सांगायचं होतं, पण ते त्याला शक्य होत नव्हतं. त्याचे प्रयत्न चालूच होते, पण डॉक्टरांनी कसलंसं इंजेक्शन दिल्यामुळे त्याला आता झोप येऊ लागली होती. त्याचा हात तिच्या हातात मलूल पडत चालला होता. डॉक्टर, त्यांचा हात एकदम लुळा पडलाय. डॉक्टर, काय झालं त्यांना? ती एकदम घाबरत आणि थोडंसं ओरडतच डॉक्टरांना म्हणाली, रिलॅक्स, त्यांना आराम करू दे. त्यांना काहीही झालेलं नाही. औषधांच्या गुंगीमुळे ते झोपले आहेत. तुम्ही आता बाहेर जाऊ शकता. डॉक्टर म्हणाले. तसं संध्या बाहेर आली. कधी एकदा हे सर्वांना सांगते असं झालं होतं. तिला खुश होऊन बाहेर येताना बघून सर्वांना उत्सुकता होती की नक्की डॉक्टर काय म्हणाले. ती बाहेर आली आणि आपल्या आईला जाऊन मिठी मारत खुश होत म्हणाली, आई बाबा, ते शुद्धीत आले. तिचं हे वाक्य ऐकून सगळेच खुश झाले. काय? बरं झालं बाबा देवा, तूच पावलास. सुलभा अगदी खुश होत आणि संध्याला आपल्या मिठीत घेत म्हणाली, वेदित आणि प्रकाशही हे ऐकून खुश झाले. वेदितने लगेच साधनाला फोन करून कळवलं. तिलाही बरं वाटलं. मी बाबांना आणि मुलांना घेऊन परत येऊ का? तिने वेदितला विचारलं. सध्या नको, तू मुलांना झोपव आणि तूही आराम कर. आम्ही आहोत सर्व. तुझी खूप धावपळ झाली आहे, तर तू आता घरीच थांब. बघतो, नाहीतर वैदींनाही घरीच पाठवतो. मी आणि प्रकाश काका थांबतो. आता दुपार टळून संध्याकाळ होत आली होती. त्याने एकदा वेदला बघितलं की मग काय तो ते ठरवणार होता. आम्ही जाऊ का बघायला? वेदितने विचारलं. आता नको, डॉक्टर नंतर सांगतो म्हणाले. त्याने इंजेक्शन दिलं, त्यामुळे झोप लागली आहे. त्यांना जशी जाग येईल तसे डॉक्टर आपल्याला बोलावते, संध्या म्हणाली. ओके, असं म्हणत वेदित खाली बसला. आता सर्वच थोडे रिलॅक्स होऊन बसले होते. इकडे पोलीस सुजयला शोधून दमले होते. पूर्ण दुपार त्यांची वाया गेली होती. रोहितने जो नंबर दिला त्याचं लोकेशन ट्रेस केलं, व तिथे गेले असता किंवा चौकशी केल्यावर पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. रोहनने सिम बहुधा तोडून टाकलं असावं, कारण पुढे कुठेच त्याची इन्फॉर्मेशन मिळत नव्हती. कॉल रेकॉर्ड्स वगैरे दिसत नव्हते. आता रोहनला कसं आणि कुठे पकडायचं याचं प्लॅनिंग ते प्रॉपर करत होते. रोहन हाती लागला तर खरी माहिती मिळेल अशी पोलिसांना खात्री होती. इकडे सुजय अचानक गायब होण्यामागचं रहस्य काय कोणालाच कळलं नव्हतं. तिथे पहारा ठेवला तरी काहीच हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे नक्की काय मॅटर आहे हे पोलिसांच्या लगेच लक्षात येत नव्हतं. पाहूयात काय होते पुढच्या भागात. काय करतील पोलीस
आणि कसं शोधतील शुजेला हे आपण बघणारच आहोत. परंतु वेद शुद्धीत आला हे ऐकून आणि वाचून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल याची मला खात्री आहे. तुम्हाला ही कथा आवडते तर कमेंटही करून देत जा. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे, पाताळे. धन्यवाद. वेगवेगळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. स्टोरीला लाईक करा.